सरपंचानं सोय केली टँकर पैसे आज सरपंच येऊन उभा राहून मला पाणी भरायला लावले सरपंच बोलिवलं म्हणूनच हे टँकर आलं आता तुम्ही पाणी आणल्यावर आम्ही कशाला भांडण बरं झालं की आनंदाची गोष्ट आली कोणी आणलंय हा सरपंचानी पाणी पोचलं ना बाद झालं तेवढंच आमचं सरपंचाला आहे की आम्हाला पाणी पुरवा हा बिटाबाई दिगंबर पवार बर काय आता आज आलंय पाणी चांगलं झालं आनंद गोष्ट बघा नागरिक आनंद पाणी चांगलं आलं तर पाण्याचीच बोभाट आहे दुसरा काही नाही आणि ह्या जपून वापरा आपला उस्मानाबाद धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त आहे मग ते पाणी नव्हतं आम्हाला प्यायला आता पाणी आलं हे बोलत होता आता काय करावं नव्हतं पाणी त्या बाजार रस्त्यावरून कुठं कुठं माणसं पळा नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत गावखेड्यातले ग्रामीण भागातील नागरिकाच्या समस्या सतत मांडण्याचा प्रयत्न करतोय मी काल 23 मार्च 2024 रोजी कसबे तडोळे या ठिकाणची बातमी लावली होती त्याच ठिकाणी मी परत आज आलो आहे या ठिकाणी पाण्याची खूप समस्या होती आणि आता पाठीमागं इथं पहा इथं पाण्याचं टँकर येऊन उभारलेलं आहे म्हणजे पाण्याची सोय झालेली आहे नागरिकाची काल जी महिला आपल्यासोबत बोलत होती आक्रोश होता त्या महिलेचा तीच महिला आपल्यासोबत आहे पाण्याचा हंडा भरून घेऊन उभारलेली आहे आणि भरलेले घागरी आहे तिथं तुमच्याच आहेत काय माझ्याच आहे त्या काय नाव आहे तुमचं माझं अक्काबाई आप्पा पवार आहे काल लय आरडून बोलत होतं मी काल मला लय टेन्शन होतं ना काय होतं पाण्याला मला लय टेन होतं मी 2 किलोमीटरहून पाणी आणत होते आणि तुम्ही उगाच आणून मला बोलायला लावलं म्हणून मी माझ्या आक्रोशनं तुम्हाला बोललं आज मी चांगलंच बोलणार का बोलणार आज मला पाणी पोहोच माझ्या जाग्यावर झालं म्हणून मला तुमची खूप खूप आनंदीची हे आहे मला दुसरं काय आता मी बोलणार एवढंच मी बोलणार काय काय वाटलं बरं आता आज पाणी आलं मला आनंद वाटलं की आपल्या गावात काहीतरी झाली आपली बी व्यवस्था झाली सोय झाली सरपंचानं सोय केली तुम्ही हो सरपंचानं सोय केली टँकर पैसे आज सरपंच येऊन उभा राहून मला पाणी भरायला लावले की काल तू आक्रोशपणानं बोलली म्हणून हे का सगळ्याला पाणी तुम्ही नीट भांडण करू नका थंड करू नका पलीकडे पण हसायला लागली ती हसणाऱ्याला काय काल मी असंच बोलत होते ना हसत होत्या झालं पाणी आलंय आता पाण्याचं टँकर आलंय पाण्याचा टँकर चांगलं मदत केली साहेबानं मदत केली कोण्या साहेबांनी केली अरे सरपंचानं कोणी सरपंचानं हा सरपंच बोलिवलं म्हणूनच हे टँकर आलं तुमची कळकळीत विनंती आमची होती काल तुम्ही येऊन कळकळीत आमची घेतली मदत घेतली की महिला पाण्याला लय हिंडायला लागले ते साहेब आले ते आमचं 7 रुपयाला घागर आम्ही आणली बोर जवळ गेलं की 7 रुपये सोडा आणि एक घागर पाणी द्या आता फुकट मिळाली की आता फुगट मिळालं चांगलं सरपंचानं चांगलं पाणी मिळालं इकडे ए बाई बोले काय सांगाल आज पाणी मिळालं फुकट आता मिळता राहील की आता तुम्ही पाणी आणल्यावर आम्ही कशाला भांडण करायला बघा याच गावामध्ये कसबे तरोळे गावात मी बातमी केली होती काल आणि त्या बातमीचा परिणाम झालेला आहे प्रशासनाने त्याची दखल सुद्धा घेतलेली आहे इथं माझ्या पाठीमागं आता ज्या लोकांना पाणी प्यायला मिळत नव्हतं विकत पाणी घ्यावं लागत होतं त्या लोकांना आता इथं मोफत पाण्याची सोय झालेली आहे इथं ग्रामीण भागामध्ये ज्या काही नागरिकाच्या समस्या असतात त्या समस्या मांडण्याचा सतत प्रयत्न करतोय 2 टँकर या गावामध्ये आलेले आहेत पाण्याचे भरून आता दुसऱ्या टँकरकडे दुसऱ्या भागात जाऊ आपण याच गावामध्ये कशी परिस्थिती आहे आणि नागरिकाचं काय मत आहे पाहूया आपण कालचा आक्रोश आणि आजचा आनंद दोन्ही पण मी तुम्हाला दाखवतोय काल याच गल्लीमध्ये खूप आक्रोश केला होता महिलांनी खूप त्यांचा जे भावना जी होती ती खूप तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली होती त्यांना पाणी मिळत नव्हतं त्यांचं ते साहजिकच होतं मात्र आज पाणी मिळाले आज सुद्धा त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे या ठिकाणी सरपंचाचे सुद्धा आभार मानलेत आता दुसऱ्या भागामध्ये टँकर सुरू आहे तिकडे जाऊया आपण नेमकं कशी परिस्थिती आहे पाहूया आपण
कसबे तडोळ्यामध्ये नागरिकाचे पाण्यासाठी हाल होत होते. या गावात पाणी नव्हतं प्यायला, म्हणून मी काल या गावातला ग्राउंडचा रिपोर्ट केला होता. या गावामध्ये पाण्यासाठी लोकांचे हाल होत होते. आता इथं दुसरं टँकर आहे उभारलेलं. कसबे तडोळे गावातलाच मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवतोय. कसबे तडोळे गावातलेच इथं दुसरं टँकर आहे. तिथं बघूया आता नेमकं काय परिस्थिती होती. आजी काय परिस्थिती होती बरं इथं? पाण्याची लय परेशानी होती. काय नव्हतं आम्हाला पाण्याची लय दशा होती. विकत बी मिळाना गेलं पाणी. काय नाव आहे तुमचं? रुक्मिणी देशमुखी. बरं, आता हे टँकर आले आता पाण्याचं, हा काय वाटतंय बरं? आता बरं वाटायले. लय दशा म्हणजे काय बरं झालं की आनंदाची गोष्ट आली. कोणी आणलंय? हा सरपंचानी हेच पाहिजे होतं आम्हाला मान्य. मी ग्रामपंचायतीत सुद्धा गेलते साहेब काही नका करू ह्या दिवसात पाण्याची सोय करा. हो काय सांगाल? पाणी आता या अलीकडे या. पाण्याचं टँकर आले आता. इथं पाणी नव्हतं गावाला या. हो नव्हतं ना, एकत पण पाणी भेटत नव्हतं साहेब. आम्हाला 300 रुपये 500 लिटरला दिलं तरी सुद्धा देना गेले पाणी. आम्हाला 8 दिवसाला एकदा जरी टँकर आलं ना भारी प्रमाण आम्ही पाणी भरून भांडण करणार नाही, काय नाही. आम्हाला दुसरं काही नकोय. पाणी पोचलं ना बाद झालं. तेवढंच आमचं सरपंचाला आहे की आम्हाला पाणी पुरवा. हो मावशी काय सांगाल? पाणी आले आता इथं टँकर आले. हा चांगलं आहे की आनंद झालेला आहे आम्हाला. हा पाणीच नव्हतं आमच्या इथं. आम्ही पाणी जरी पैसे दिले तरी नव्हतं पाणी. हा ते आता आलंय म्हणून शिने आम्ही भरायला आलो. आज पहिला दिवस आहे. आज हा पहिला दिवस आहे. बघा कसबे तरोडे गावामध्ये पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळं नागरिक आनंदी झालेले आहेत. काय आजी काय नाव तुमचं? बिटाबाई दिगंबर पवार. बर काय पाणी आलंय आता टँकर? आनंदाची गोष्ट झाली. होय. आता असंच रोज चालू द्या म्हणजे बस. बघा आनंद व्यक्त केलाय. काय काय नाव आहे? हो ताई काय नाव आहे तुमचं? माझं कविता गुरुपवार आहे. घ्या की पाणी गागर घेता. आता निघालेत का? पाणी घेऊन चालले आता घरी? घरी चाललं होय. आता काय सांगाल टाकायला. बरं? काय नाही चांगलं वाटतंय पाणी टँकर आलं म्हणून. हो काय नाव आहे तुमचं? पूनम बालाजी पवार. बर आता पाणी नव्हतं इथं तुमच्या गावात. बरं झालं की आनंदची गोष्ट आहे की. किती दिवस झालं पाणी नव्हतं? लय दिवस झालं. मग आता आज आले पाणी. चांगलं झालं आनंदची गोष्ट झाली. बघा नागरिक आनंदामध्ये आहेत. महिला सुद्धा, महिलांना आनंद झालेला आहे. पलीकडे जाऊया आपण. इकडे आणखीन काही नागरिक आहेत तिथं उभारलेले, काही महिला आहेत. बघूया नेमकं थेट आता प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. इथं पाणी येत नव्हतं अगोदर. ते पाणी येत होतं का इथं? पाणी होतं का? नव्हतं मग आता पाणी आलंय की? आलंय इकडून या. मग आता काय वाटतंय? चांगलं आहे, चांगलं वाटतं. बघूया आणखीन. हे पाणी टँकरला पाणी आलंय आता. काय सांगते? हो काय म्हणता? पाणी प्यायसारखं नाही अजून. आजच्या दिवस आज टाकी खराब आहे ते. आता उद्यापासून केलं. उद्यापासून पाणी चांगलं आलं तर पाण्याचीच बोभाट आहे, दुसरा काही नाही. आणि ह्या रोडचं एक आहे आम्हाला रोड पावसाळ्यात आम्हाला वागता सुद्धा येत नाही इथून. एवढं एक पहिला आजचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा होता. पाण्याचा मिटला मिटला. काय सांगाल? काय म्हणले? ऐका ना, पाणी तुम्हाला सरपंचानं दिलंय. हात जोडून विनंती, तुम्ही पाण्याचा चांगला वापर करा. पाणी जपून वापरा. आपला उस्मानाबाद धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. मग त्याच्यात जर तुम्ही पाणी जर दुरुपयोग केला तर सरपंच बी पुरणार नाही, कोणच पुरणार नाही. कारण आपल्याला निसर्गानं संकट आणले आपल्यावर. आपल्या समाधानानं नीट वागलं पाहिजे. नीट पुढे बघूया. पुढे इकडं काय महिला आहेत उभारलेल्या, बघूया. इकडून या. काय सांगाल आजी? पाणी आलंय का आता? आलं ना. पहिलं पाणी नव्हतं आम्हाला प्यायला. आता पाणी आलं. हापसा नव्हता, काय नव्हता. त्यातला हाल काढला आम्ही. आता आम्हाला पाणी आलं. बरं हो पाणी आलं का? आलं पाण्याचं लय अवघड होतं. चांगलं झालंय, देवाने केलंय, बरं केलं. मिटलं का प्रश्न? मिटलं आता. काल लय आरडाओरड बोलत होता. हा लय बोलत होता. आता काय करावं, नव्हतं पाणी. त्या बाजार रस्त्यावरून कुठं माणसं पळायची, लेकरं बाळ. आता जी तरणी टाठी आहे ती आणतात. आपल्यासारखी म्हाताऱ्या माणसांनी कुठून आणायचं? आता बरं झालं, इथल्या इथं कसं तरी झालं व्यवस्थित. बघा कसबे तरोळे गावामध्ये नागरिकाच्या पाण्यासाठी हाल होत होते. मी तुम्हाला काल या गावातली बातमी दाखवली होती. तर इथं लोकांनी खूप आक्रोश केला होता. महिलांनी या गावामध्ये पाणी भेटत नव्हतं, त्याच्यासाठी आक्रोश होऊन त्यांनी त्यांची भावना व्यक्त केल्या. होता वेगवेगळ्या ठिकाणी गेलतो. त्यांचे असे रिकामे भांडे सुद्धा होते घरात पडलेले, ते सुद्धा मी दाखवलं होतं. तात्काळ या ठिकाणी ग्रामपंचायतीनं दखल घेतली आणि आज 2 टँकर या गावामध्ये सुरू केले आहेत पाण्याचे. त्याच्यामुळं हे जे नागरिक आहेत, या नागरिकाच्या चेहऱ्यावरचा जो काल आक्रोश होता तो आज आनंद पाहायला मिळते आपल्याला.
कॅमेरामॅन सचिन भोसलेसोबत मी हुकमत मुलानी, कसबे तरोळे, उस्मानाबाद, धाराशिव. मी बोलले, आज मी बोलले, काल बोलले पाणी आलं का नाही? आम्हाला पाण्याची सोय झाली. आम्ही सांगणार काय सांगणार. आज भरलेली काही होती नाही, आज भरलेली घागर घ्यायची होती, आज भरायची घागर. काल तरी कमी घागरी घेऊन फिराल तुम्ही. पाण्याची तुम्हाला सांगितली ना परिस्थिती, मग आज पाणी भेटलं आम्हाला तेवढाच आभार झाला. तुमचं काहीच नाही, आम्हाला तेवढं पाणी जाग्यावर पोहोचलं तेवढाच बरं झालं. फुकट असं मध्ये भरणाऱ्या बोलायला मी आणि भरायला सगळे. माझ्या गावात मी दुश्मन व्हायची, काही बाई नाही बोलत होती. आम्हाला नाही का पाच घागरी तर घरानं भरावं, आमची व्यवस्था आहे. हे सगळे दुसरे लोक म्हणलं त्यांना एक दिवस चक्कर आणून उभा करा, आमच्या लोकांना एक दिवस पाणी भी स्वच्छ का बघा. विशाल नको मध्ये घेऊ. हे चांगलं पाणी आहे का? नाही प्यायचं नाही आजच्या दिवस नाही. आजच्या दिवस
हां हां नाही नाही म्हणजे ते टाकी जास्त दिवस बसून असल्यामुळे सांगितलं उद्यापासून तर मिळणार की पाणी प्यायला काय वाटतं बरं आता हां हां